वाईट केलं. तिसरी अलक्षमी, पापाचरणाने जे धन कमावलं ते त्याचा विनियोग सत्कार्य कधीच होत नाही. रुक्मिणी प्रत्यक्ष महालक्ष्मी होती आणि भीष्मक राजा देवीचा उपासक होता. तिथे त्यांनी कशी स्थापना केली, त्याच वेळीची मूर्ती आहे ती. भीष्मक राजांनी सांगितली तशी आणि कारिगरांना बोलून सांगितलं याला जशी मूर्ती हा दिसलो तशी, आणि तिने सांगून दिलं होतं त्याने स्वप्नामध्ये की तू मला स्थापन कर आणि मी तुझी मुलगी होणे. तीच रुक्मिणी झाली. आता एवढं चरित्र सांगायला वेळ नाही आहे. भागवतामध्ये सप्ताहाचं अतिशय आणि वेळेचं अतिशय बंधन असतं. तर भीष्मक राजाने तिला स्थापन केली तेव्हा, आणि मोठा मुलगा जो रुक्मी, त्याची अशी इच्छा होती की रुक्मिणीचं लग्न शिशुपाला बरोबर व्हावं. चेदी देशचा राजा शिशुपाल तो त्याचा मित्र होता. त्यांनी शिशुपालला बोलवून पण ठेवलं. शिशुपाल आला आणि इकडे रुक्मिणीला हे कळल्याबरोबर आता रुक्मिणी आता शिशुपाला बरोबर लग्न करण्याची इच्छा नव्हती. तिने श्रीकृष्णाला एक पत्र लिहिलं. दिल्लीला आमचं भागवत चालू असताना ज्यांच्या घरी आम्ही होतो तिथे, आणि 3 मुली होते, त्यांना 2 मुलं होते. त्या मुली, एक प्रिन्सिपल होती, 2 प्रोफेसर होत्या. त्यांनी मला विचारलं महाराज हे लव्ह लेटर आहे. म्हटलं लव्ह लेटर आहे. लग्न करता लेटर लिहिलं म्हणजे लव्ह लेटरच आहे. आणि आजच्या मुलीने असं लेटर लिहिलं तर म्हटलं आजच्या मुलीने लेटर लिहावं, त्यात काय लिहिलं रुक्मिणीने, श्रुत्वा गुणानुभव सुंदर शृणवताम, ते 7 लोकांचं फक्त पत्र आहे ते, की मी त्यांच्या गुणांना ऐकलं. आणि पुढे रुक्मिणीने लिहिलेला त्याचा अर्थ सांगत बसलो तर अजून दिवसभर अर्थ नाही संपत. तेव्हा तर रुक्मिणी त्यात लिहिलं की कुठल्याही कामी पुरुषाबरोबर विवाह करण्याची माझी इच्छा नाही. आजच्या मुलीने जर एखाद्या युवकाला असं लिहिलं तर तो युवक काय म्हणेल, तुझा बाप दुसरा. समजदार को इशारा काफी आहे. आपल्याला काय सांगू, आजचं पत्र जे राहील ते विषयांनी भरलेलं राहील, आणि रुक्मिणीचं पत्र होतं ते निर्विषय पत्र होतं. तिने आणि पत्र लिहून सुदेव 7 लोकांचं पत्र लिहिलं. सुदेव नावाचे ब्राह्मण रुक्मिणीच्या महालात येत होते. रुक्मिणी आणि शुद्धमती एकाच महालात राहत होत्या. आता मुलगीच होती ती. आणि सुदेव ब्राह्मण पत्र घेऊन द्वारकेला गेले. श्रीकृष्णांनी पत्र वाचल्यावर श्रुत्वा गोवा अनुभव थांबते, मी आपल्या गुणाला श्रवण केलेलं आहे आणि मी आपल्या बरोबर विवाह करण्याचा निश्चय केलाय. 7 लोकांचं पत्र आहे ते. मी विवाह करण्याचा निश्चय केलेला आहे आणि सांगितलं आमच्या कुळाची एक रीत आहे की मुलगी लग्नाच्या अगोदर अंबिका मातेच्या दर्शनाला जाते. जी देवीचे देऊळ आहे राजमहाल पुट तिकडे होता, तिथून पायी येत असे ती मुलगी दर्शनाला. तेव्हा दर्शन मी देखील दर्शनाला जाईल. मला आणि कुठल्याही कामी पुरुषावर विवाह करण्याची माझी इच्छा नाही. शिशुपाल वरात घेऊन आलेला आहे, पण कामी पुरुषावर विवाह करण्याची माझी इच्छा नाही आहे. आणि आपण जर माझ्याशी विवाहबद्ध होणार नाही, आपण मला घेऊन जा आणि द्वारकेला माझ्याबरोबर लग्न करा. आपण जर माझ्याबरोबर लग्न करणार नाही तर मी जन्मजन्मांतर आपली वाट बघेल. पत्र घेऊन गेले. पत्र चांगलं होतं. आपली व्याकुळता बघून भगवान आपल्याकडे जातात. आणि वल्लभाचार्यांनी काय लिहिलं माहिती आपल्याला, नाही साधन संपत्त्या हरी तुच्छति कश्चित भक्तानाम दैन्यमेवकम हरितोषण साधन. केवळ साधनाने तो भेटत नाही, जेव्हा आपली व्याकुळता वाढेल तेव्हाच तो भेटते. तेव्हा तर ते पत्र घेऊन गेला. श्रीकृष्णाने बघितलं की व्याकुळ आहे. सुदेव ब्राह्मणा बरोबर वसुदेव देवकीला सांगितलं आल्या हे जातो. असं नाही सांगितलं की मी मुलीला आणायला जातो म्हणून. त्यांनी हे म्हटलं तर हे धंदे सुरू केलेच काय पोरी पळवायचे, सांगितलं नाही. तर बलरामांनी ओळखलं हे आणि बलरामांनी विचारलं पहारेकरांना, का रे कुठे गेले तुमचे मालक, गेले कुठे? म्हणे विदर्भात गेलेले आहेत. समजला लेखाचा बायको आणायला गेला, कोणाला सांगितलं नाही. तेव्हा बलरामाला माहिती होतं तिथे शिशुपाल आणि जरासंध मोठमोठे राजे राहतील, युद्ध होईल, हा एकटा काय करेल. त्या वसुदेव देवकीला त्याने सांगितलं आपली जर आज्ञा असेल तर मी जातो. जा बेटा. बलराम मागावून आले. मग एका रात्रीत श्रीकृष्ण इथे येऊन पोहोचले. भीष्मक राजांनी त्यांची पूजा केली. त्यांना रुक्मीला हे कळल्याबरोबर, आणि कोणाचीच इच्छा नव्हती रुक्मी शिवाय, वडील भाऊ होता
वडील भावाला दादा म्हणतात, तो आपली दादागिरी पुष्कळ चालवतो घरात वडील भाऊ. तेव्हा तर त्यांची कोणाची इच्छा नव्हती, रुक्मिणीची तर नव्हती आणि शुद्धमतीची नव्हती, भीष्मक राजाची देखील. पण हा नाही म्हणाले मी शिशुपाला लग्न कर. तेव्हा तिकडे आल्याबरोबर यांनी सांगून दिलं रुक्मिणी जेव्हा अंबिका मातेच्या मंदिराला जाईल तेव्हा सगळे पहारेकरी आपापले शस्त्र काढून ठेवा, कोणीही जरी मध्ये आला तरी त्याचा तत्काल शिरच्छेद करा. रुक्मिणी सांगून दिलं मी तिथे पूजा करायला जाईल, माझी पूजा झाल्यानंतर आणि आपण येऊन माझा हात धरून मला रथात बसून घेऊन जा. त्या इकडे ते केल्यानंतर माता रुक्मिणी आपल्या सखींच्या बरोबर आणि अंबिका मातेच्या पूजेला जाते आणि देवता गुणगान अंबिका मातेची पूजा करतायत. माता रुक्मिणी अंबिका मातेच्या गळ्यात हार घालतायत. माता रुक्मिणी अंबिका मातेची आरती करतायत. माता रुक्मिणी अंबिका मातेला नमस्कार करतायत आणि रुक्मिणीने बघितल्याबरोबर सगळ्या पहारेकरांनी नमस्कार करतायत. सगळ्या पहारेकरांनी आणि एकदम स्वतः काढून ठेवले. माता रुक्मिणी एक लीला केली, आपल्या डोळ्यातनं असं तेज उत्पन्न केलं की सगळ्यांचे शस्त्र गळून पडले आणि ताबडतोब माता रुक्मिणीची पूजा आटोपल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण धावत आले आणि रुक्मिणीचा हात धरून तिला पळून गेले. रुक्मिणी पळाली, रुक्मिणी पळाली, धरा 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 धरा, श्रीकृष्णाने रुक्मिणी पळवली, धरा धरा धरा, रुक्मिणी पळाली, रुक्मिणी पळाली, श्रीकृष्णाने रुक्मिणी पळवली, धरा 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 धरा, रुक्मिणी पळाली, रुक्मिणी पळाली. बसवली इकडे, रथावर बसवली, घेऊन गेले इकडे. आणि मोठा भाऊ रुक्मिणी याला असं वाटलं, यांनी प्रतिज्ञा केली की मी रुक्मिणीला सोडून आणल्याशिवाय मी या कौंडिण्यपुरात पुन्हा प्रवेश करणार नाही. जवळ त्यांनी भाजकट नागाचं नगर स्थापन केलं, आणू शकलं नाही. इथे आपला अमरावतीच्या जवळच एक पेढी नदी आहे, त्या गावाचं नाव आहे दाढी पेढी. त्याचं नाव दाढी का पडलं माहिती आहे? तिथे रुक्मी गेला असताना श्रीकृष्णाने त्याला धरलं आणि त्याची दाढी तिथे काढून टाकली, म्हणून त्याचं नाव दाढी पडलं. आणि पेढी नदी आहे म्हणून दाढी पेढी, आमचे बरेचसे दाढी पेढीला आहेत इथे. तेव्हा तिथे मग तो आणू शकला नाही रुक्मिणीला परत, म्हणून भोजकट नावाचं एक स्थान त्यांनी स्थापन केलं, तिथे राहिलं. आणि रुक्मिणीला श्रीकृष्ण घेऊन गेले. भीष्मक राजा, इतर भाऊ आणि शुद्धमती सगळे द्वारकेला गेले, सगळ्यांना माहिती केलं आणि सगळे त्या ठिकाणी लग्न करता गेले. रुक्मिणी आणि श्रीकृष्ण तिथे समोरासमोर उभे आहेत. इकडे आणि सगळे वराती त्या ठिकाणी आलेले आहेत आणि ब्राह्मण स्वस्ति वाचन करून मंगलाष्टक म्हणतोय.
रामे राजन जलचरितो गणपती कुर्यात् सदा कुलस्वामिनी गणपते दत्तात्रया यावे सत्वर आजला प्रभुवरा सुमूर्त साधावया ऐशाया शुभमंगलाक्षणी कृष्ण रुक्मिणीचे कुर्या सदा मंगलं वधुवर्षं भवतु परिवेष्टितो विजयते सूर्यात् सदा मंगलम वज्रशुभ यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुत स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा कुर्यात् सदा मङ्गलं वधुवर्यो शुभं भवतु सावधान
जयते रामं रमेशं भजे रामेणाभिहतानिशाचरचमो रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरम् रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलया सदा भवतु मे कुर्यात् सदा मङ्गलं मधुवर्यो शुभं भवतु सावधान देव लग्नं श्रीनन्ददेव ताराबलं चन्द्रबलं विद्याबलं नैवबलं देव लक्ष्मीपदे देङ्गिरिकंस्मरामि वधुवर्यो शुभं भवतु सावधान स्वातन्त्र्य चिन्तन सावधान वराडी चिन्तन सावधान सावधान श्री वृंदावन बिहारी लाल की जय, श्याम सुंदर लाल की जय। सुखदेवजी महाराज वर्णन करतात. आता भगवान गृहस्थ झाले, त्यानंतर भगवंताचे आणखी 8 विवाह झाले. कालिंदी नावाची एक स्त्री, यमुनेचंच नाव कालिंदी आहे, तपस्या करत होती. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन बरोबर जात असताना श्रीकृष्णाने विचारलं की कशा करता तपस्या करते, विचारलं. तिने सांगितलं श्रीकृष्ण माझे पती व्हावे म्हणून. तेव्हा श्रीकृष्णाने कालिंदी बरोबर विवाह केला. श्रीकृष्णाचे 8 विवाह झाले. सत्यभामा, कालिंदी, सत्या, लक्ष्मणा, प्रियंवदा, नागनजिती असे भौमासूर नावाच्या एका राक्षसाने 16,100 कन्या बंदिस्त करून ठेवल्या होत्या आणि त्यांनी प्रार्थना केली आणि श्रीकृष्णाने त्यांना सोडवलं. जगामध्ये कोणी त्यांचा स्वीकार करायला तयार नाही बघा. आणि ज्यांच्या मुली ते देखील, कारण जरासंधाच्या कारागृहात त्या राहिल्या काय हो, 16,100 कन्या त्या नुसत्या ठेवलेल्या होत्या. इतक्यांबरोबर वासनापूर्ती तर होणं शक्यच नाही आहे तेव्हा. आणि तरी देखील घरच्या लोकांनी देखील त्यांना सांगितलं की आम्ही तुमचा स्वीकार करणार नाही. त्यांनी श्रीकृष्णाला सांगितलं एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही सुरुवातीला इथे बसल्यावर आपल्याला काय सांगितलं होतं की भगवान श्रीकृष्ण अकारण करुणामय आहे. इथनं उठताना देखील आम्ही हेच सांगून इथनं उठू मग. तेव्हा तर त्यांनी कोणी जगामध्ये स्वीकार करायला तयार नाही. त्यांनी श्रीकृष्णाने त्यांनी सांगितलं आम्हाला तुम्ही सोडवलं, आता आमचं कोणी स्वीकार नाही, आम्ही काय करायचं. आता तुम्ही पुढ्यात उभे राहा, आम्ही समुद्रामध्ये उडी टाकतो. श्रीकृष्णाने तुमचे काय इच्छा आहे. त्याने सांगितलं आम्ही तरुण स्थितीत तर हीच इच्छा असते की विवाहबद्ध जगामध्ये कोणी आमच्याबरोबर विवाहाला तयार. आणि श्रीकृष्ण सांगितलं मी तुमच्यावर विवाह करायला तयार आहे. सगळ्यांच्या बरोबर श्रीकृष्णाने एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याचा कोणी स्वीकार करत नाही त्याचा भगवान स्वीकार करतो. घरच्या लोकांनी देखील त्यांना विचारलं नाही. आज तेच लोक त्यांची पूजा करतात, कारण ते श्रीकृष्णाच्या सान्निध्यात गेल्यानंतर. सुख्या माईंच्या प्रसंगात आपण ऐकलेलं आहे. श्रीकृष्णाने काय सांगितलं होतं की तुम्ही असं का म्हणता की माझं कोणी नाही म्हणून. मी तुमचा नाही आहे, जगातल्या व्यक्तीची तुम्ही इच्छा का करता. त्या 16,100 कन्यांबरोबर ते विवाहबद्ध झाले. आता श्रीकृष्णाचा गृहस्थाश्रम केवढा झाला एका अध्यायामध्ये. आणि रुक्मिणीच्या द्वारा प्रद्युम्न नावाचा मुलगा झाला. प्रद्युम्नाला जो मुलगा झाला त्याचं नाव अनिरुद्ध. एका अध्यायात उषा आणि अनिरुद्ध यांचा प्रसंग आहे. आणि बाणासुराची कन्या उषा ह्याचा आणि अनिरुद्धाचा आणि विवाह झाला हा प्रसंग एकाच होता. एका अर्थामध्ये नारदांनी यांचे आणि ग्रस्ताश्रम बघितला तो प्रसंग आहे एका अध्यायामध्ये. आणि हे बलरामाच्या तीर्थयात्रेचं वर्णन आहे. बलरामाची तीर्थयात्रा पूर्ण झाली आणि त्यानंतरच्या प्रसंगात आहे
तो भागवतातला अति महत्वपूर्ण प्रसंग. भागवतातले सगळेच प्रसंग अति महत्वपूर्ण आहे. बघा, तो आहे सुदामा प्रसंग. सुखदेवजी महाराजांना भागवत करत असताना 2 वेळेला समाधी लागली होती. एक वेळ ग्वाल बाल काठी कांबळी सगळे श्रीकृष्ण झाले त्यावेळेला, आणि एक वेळ सुदामाच्या प्रसंगामध्ये. सुदामा आणि नागरी ब्राह्मण होते. नागरी ब्राह्मण म्हणजे गुजरातचे राहणारे, दिसायला अतिशय देखणा पण अतिशय गरीब होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रीकृष्णाचे सहपाठी होते. आणि दोघांनी आणि सगळे वेद उपनिषद आणि हे सगळ्याच अध्ययन बरोबर केलं होतं. आजकाल ज्ञानाचा उपयोग कशा करता करता धन कमावण्याकरता सुदामांनी ठरवून टाकलं की ज्ञानाचा उपयोग मी धन कमावण्याकरता करणार नाही, मी केवळ माझ्या आणि श्रीकृष्णाकरताच माझ्या ज्ञानाचा उपयोग करेल. म्हणून सुदामांनी आपलं अयाचित व्रत ठेवलं. अयाचित व्रत म्हणजे आणि काही न मागताना जे मिळेल त्यावर. सुदामाच्या आणि घराचं वर्णन केलेलं आहे. इतर ग्रंथांमध्ये, भागवतामध्ये फक्त आणि 2च अध्यायामध्ये हा प्रसंग आहे. इतर ग्रंथांमध्ये खूप विस्तारपूर्वक आहे. इथे इतकं आणि सप्ताहामध्ये सांगणं शक्य नाही. सुदामाच्या घराचं वर्णन केलं आहे. चंद्रमौळी घर होतं. चंद्रमौळी म्हणजे चंद्र सूर्याचा प्रकाश छपरामधून सहज येत होता. विवाह दिसायला अतिशय देखणे होते, अतिशय ज्ञानी होते. विवाह झाला होता. पत्नीचं नाव सुशीला होतं. नावाप्रमाणे ती सुशील होती आणि पतिव्रता होती. मुलं देखील होती. तिथे अशा घराचं वर्णन केलेलं आहे. घरामध्ये चंद्रमौळी घर, भांडीकुंडी येतात भांडीकुंडी होती. आणि घरात आंध्रा पांघराला काय होतं, 4 फक्त किंतानाचे तुकडे होते. 4 तुकडे, ज्याला आपण गोंडपाट म्हणतात. तेच अंतराचे पांघरे. वस्त्र किती होते, सुशिलेच्या जवळ 1 साडी आणि 1 पलखा. सुदामाजवळ केवळ 1 धोतर. मुलं तर सगळी नागडी उघडी राहायची. तेव्हा कशी स्नान करत होती हे सांगायला लागलं ना, आम्ही सांगू नाही शकणार. तेव्हा स्वतंत्रपणे नुसता सुदामा प्रसंग घेतला तर मग आम्ही थोडं बहुत सांगू शकतो. तर ते अशा स्थितीमध्ये दिवस बघा, गरीब व्यक्तीजवळ पत्नीजवळ जास्त राहत नाही ती. आणि पण सुशीलाने असं कधी म्हटलं नाही की आपण माझ्याबरोबर विवाह करून आपल्या ज्ञानाचा तर आपण काही उपयोगच करत नाही, माझ्यावर विवाह करून माझं जीवन काय व्यर्थ घालवलं. सुशीला पतिव्रता होती. कधी देखील पतीला असं बोलली नाही. नाहीतर गरीब पत्नी खूप बोलते आपल्या पतीला की काही करायचं नव्हतं, आपण माझ्याशिवाय का जा राहा पण आपले मुलांना घेऊन, पण असं कधी म्हटलं नाही. अशा स्थितीत दिवस काढायची. आणि कधी कोणी आणून द्यायचं, कधी कोणी आणून देत नसेल. अशा स्थितीत कसे दिवस निघणार हो सुदामा. आणि हे करायचं काय हो, द्वारकाधीशांचे परम मित्र कर्तुम अर्तुम सर्वता कर्तुम हे समर्थ आहेत. मग द्वारकाधीशांना हे दिसत नव्हतं, कळत होतं. त्यांना माहिती आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रारब्ध क्रियमान आणि संचित हे भोगलंच पाहिजे. संत महात्मा प्रारब्ध भोगत नाही. रामकृष्ण परमहंसांना कॅन्सर झाला होता आणि कालिका मातेबरोबर बोलत होते. ते माते अति त्रास होतो, ती विचाराची त्रास होतो, बरं कमी होईल. मग तेव्हा आणि काही लोकांनी बघितलं हे आणि भद्रकाली कालिका मातेजवळ बोलतायत. त्यांनी विचारलं आपण कालिका मातेला सांगत का नाही हे बरं कर म्हणून. रामकृष्णांनी काय सांगितलं, माझी अशी स्थिती आहे, तिला काय समजत नाही आहे. जर तिला हे समजत नाही आणि मला जर हे सांगावं लागलं की अशी स्थिती आहे, मग मी तिची पूजा कशाला करेल. मी घेईल आणि ती समुद्रामध्ये फेकून देईल. ती जर जाणते आहे तर मग सुद्धा श्रीकृष्णाला जर माहिती आहे, पण प्रारब्ध किंवा पांडवांना किती प्रारब्ध भोगावं लागलं. अशक्य ते भाऊ पांडव ते द्वारकेत ठेवू नव्हते शकत, ठेवू शकले असते. पण रुक्मिणीने एक दिवस विचारलं होतं की पांडव कुठे आहे, काय करत होते. ब्राह्मणांच्या घरी ब्राह्मणाच्या रूपामध्ये ओम भवती भिक्षांदेही करत होते. काय सांगितलं श्रीकृष्णाने, रुक्मिणी ते आपलं प्रारब्ध भोगताय. प्रारब्ध प्रेमा आणि संचित आपल्याला भोगत प्रारब्ध आपले आणि रेखा क्षीण करू शकतो भगवान.
याचं आता कसं पुढच्या प्रसंगामध्ये संक्षिप्तपणे येईल. तेव्हा अशा स्थितीमध्ये आणि अयाचक व्रत ठेवलं होतं. मुलं भूक भूक करायची आणि एक दिवस आई भूक लागली ग, पाणी पाजायची. सुशिलेला अंगावर वस्त्र किती, एक साडी, एक चोळी आणि हातामध्ये काचेची एक बांगडी, कानामध्ये काही नाही आणि दिसायला अतिशय देखणी होती. बघितली गळ्यामध्ये केवळ काळ्या मण्याची पोट, त्यात सोन्याचा एक फुटका मणी देखील नव्हता. अशा स्थितीमध्ये देखील किती आनंदाने करती मुलगा. एक दिवस आई भूक लागली ग आणि भूक लागली म्हटलं की पाणी पाजून द्यायची. पाणी पिऊन किती दिवस राहणार मुलं. आणि अशा स्थितीमध्ये एक दिवस मुलगा थोडा मूर्छित झाला, मांडीवर घेतलं. देवाला काय सांगितलं, देवा आम्ही प्रारब्ध भोगतोय, अशी कृपा कर की प्रारब्धामध्ये आणि आम्हाला अगदी संतुष्ट राहू दे. सांगेल असं देवाला किती शिव्या देतो आपण. मग तुझे काय डोळे फुटले समोरच्या घरी, किती नाबडा होत्या इथे नाही. कधी असं देवाला कधी दोष. त्यांनी स्वतः गीतेमध्ये सांगितलं, ना दत्ते कश्चित पापम न चैव सुकृतम विभू. मी कुणाला कधी पाप पुण्य देत नाही. आणि मग पाप पुण्य मिळतं कसं. गोस्वामीजींनी सांगितलं, कर्म प्रधान विश्व करी राखा, जो जस करैसो तस फल चाखा. आपण जसं कर्म करू तसं आपल्याला फळ मिळेल. देव आणि आपण अशा स्थितीमध्ये देवाला विसरू नका. अशा स्थितीमध्ये आणि सुशीलानी एक दिवस बघा इतकी लीनता दरिद्री अवस्थेमध्ये येत नाही. सुशीलांनी काय केलं, सुदामाजवळ गेली आणि प्रणाम केला. स्वामी एक प्रार्थना करते आहे, बोल सुशीला. स्वामी द्वारकाधीश आपले मित्र आहेत ना, म्हणाले हो. आणि आपणच सांगत होतात की द्वारकाधीशांनी आपल्याला द्वारकेला यायला सांगितलं होतं. हो, मग आपण द्वारकेला जात का नाही. सुशीला द्वारकेला जाऊन त्याला काय सांगू की मला खाण्याकरता अन्न दे, मला राहण्याकरता घर दे, मला अंतरपंगला दे. सुशीला काय सांगते, स्वामी काही सांगा असं मी सांगणार नाही. आणि द्वारकाधी हजार डोळ्याच्या तिथे आपण गेलात तरी आणि आपल्याला अनायासे द्वारकाधीशांनी बोलावलेलं आहे. सुशीला कोणाच्या दारावर जायचं नाही असा माझा नियम आहे स्वामी. आणि जागतिक माणसाच्या दारावर जायचं नाही हा नियम ठीक आहे, पण ज्या दारावर आपण सगळे आलो आहे आणि ज्या दारावर शेवटी प्रत्येकाला जायचं आहे आणि जे द्वार सगळ्यांसाठी मुक्त आहे तिथे जायला काय हरकत आहे स्वामी. तिथे जाऊन आपण काही मागा असं मी आपल्याला सांगणार नाही. सुशीला लग्न झाल्यापासून आजपर्यंत मी तुझ्याकरता काहीच करू शकलो नाही. तुझ्या अंगावरती साडी देखील आणि आलेली आहे. सुशीला आज तू मला द्वारकाधीशांकडे जायला सांगतेस, मी जाईल. आम्ही आपल्याला वाचासिद्धी सांगितली होती आणि विदुराच्या प्रसंगात आपल्याला वाचाती सांगितली. संतांच्या आणि महात्माच्या मुखामधनं जे शब्द निघतात ते शब्द भगवंताच्या मुखामधून निघतात. आता सुदामाच्या मुखातून जे शब्द निघतील ते शब्द द्वारकाधीशांच्या मुखामधून निघतील. सुशीला तिथे गेल्यानंतर बघा केवढा विश्वास की एवढा मोठा द्वारकाधीश आणि तो आता राजा झाला, मला ओळखेल का. नाही, माझा देव मला बरोबर ओळखेल. विश्वास ठेवा. आमच्या आणि संतांनी लिहिलेलं आहे, दिनो विश्वास भगती नाही तेही दिनो द्रवहीन. भगती नहीं ते दिनो द्रवहीन. राम कृपा दिन सपने जीवन राम श्री राधे जीवन राम कृपा बिनु सपन जीवन श्याम निराधे जीवन पूर्ण विषय सुदामा काय सांगतात. जर सुशीला
जेव्हा माझ्या द्वारकाधीशांना कळेल की मी आलोय, माझे द्वारकाधीश माझ्याकरता धावत येतील. केवढा विश्वास आहे. असं नाही तो राजा आहे आणि तो कशाला येईल, नाही, तो जरूर येईल. पण सुशीला, तिथे गेल्यानंतर द्वारकाधीश मला विचारतील की मित्रा, गुरुग्रहात आल्यानंतर तू लग्न केलंस? मी हो सांगेल. द्वारकाधीश मला विचारतील, मग माझी वहिनी कशी आहे? तुम्ही जाऊन राहते खाली, समोर बसा, जाऊ, चला. त्या मुलांना नका फिरू देणं. आपली मुलं आपण सांभाळू शकत नाही तर. आणि गंभीर प्रसंग आहे, कोणाला मध्ये नका येऊ दे, आमची प्रार्थना आहे आपल्याला. मुलांना वगैरे नका, मुलांना महाराज कसं बोलतात म्हणून, नाही तर आम्ही सांगणार नाही. आम्ही जे काय आपल्याला नाही तर आमचं स्वास्थ्य बिलकुल ठीक नाही आहे इथे. तेव्हा आमची प्रार्थना आहे, हात जोडून पाया पडून प्रार्थना आहे की शांततेने जेवढं ऐकायचं तेवढं ऐका, नाही तर आम्हाला सांगा नाही, उठून चालले जातो इथून. असतो प्रसंगामध्ये, गंभीर प्रसंगामध्ये, आणि हे व्हायला नको इथे. तेव्हा सुशीलेला सांगितलं की सुशीला, ते विचारतील लग्न केलंस? मी सांगेल हो. ते म्हणतील मग माझी वहिनी कशी आहे? मी सांगेल फार चांगली आहे. ते विचारतील की वहिनीचं नाव काय?